भाईंदर ते वसई रोरो सेवेचा खासदार राजन विचारे यांच्या हस्ते शुभारंभ। खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी भाईंदर ते वसई रोरो सेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे। या रोरो सेवेचा शुभारंभ भाईंदर जेट्टी येथील खासदार राजन विचारे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा प्रमुख प्रभाकर मात्रे, उपजिल्हा प्रमुख लक्ष्मण जंगम, अजित गंडोली, शेखर पाटील, जिल्हा संघटक स्नेहल सावंत, उपजिल्हा संघटक प्राची पाटील, शहर संघटक तेजस्वी पाटील, जिल्हा सचिव राजेश सिंह, शहर प्रमुख जितेंद्र पाठक, प्रशांत सावंत, उपशहर प्रमुख विनायक नलावडे, अशोक मोरे, आस्तिक म्हात्रे, नगरसेवक उपमहापौर प्रवीण पाटील, ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक संजय दळवी, शाखा प्रमुख संजय पोतकर, संदीप पाटील, संदीप तांबे, नरेंद्र उपरकर, उपशाखा प्रमुख उमेश आंबेरकर, उपशहर संघटक अस्मिता पाटील तसेच इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या रोरो जेटीमुळे मीरा भाईंदरमधील नागरिकांना वसई येथे रस्त्याने 40 किलोमीटरचा 1.5 तासाचा प्रवास करावा लागत होता व त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या प्रदूषणास आळा बसेल तसेच इंधनाचीही बचत होईल। या रोरोचे पुढील प्रमाणे दर असणार आहेत। मोटरसायकल चालकासह 60 रुपये, रिकामी 3 चाकी रिक्षा मिनी डोर चालकासह 100 रुपये, 4 चाकी वाहन कार चालकासह 180 रुपये, मासे, पक्षी, कोंबडी, फळे इत्यादी प्रति टोपली व कुत्रा, शेळी, मेंढी प्रति नग 40 रुपये, प्रवासी प्रौढ 12 वर्षावरील 30 रुपये आणि प्रवासी लहान 3 ते 12 वर्षामध्ये 15 रुपये। ही रोरो सेवा हे जे साक्षीदार मला वाटतं सर्व मीडियावाले आहेत, कारण तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर या ठिकाणी गेले 5-6 वर्षापासून या ठिकाणी आपण पाहणी करतोय। 2014ला जेव्हा मी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर ही संबंध वाहतूक कोंडी लक्षात घेता आज या ठिकाणी आपण वॉटरवेज असायला पाहिजे आणि म्हणून आपण एक प्रेझेंटेशन महापालिका आयुक्त जयस्वाल साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आदरणीय केंद्रीय मंत्री त्यावेळचे गडकरी साहेब यांच्याकडे आम्ही संपूर्ण 5 महापालिका वसई, मीरा भाईंदर, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि ह्या सर्व महापालिकेला अनुसरून या ठिकाणी कशा पद्धतीने ह्याचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी आम्ही सादर केलं आणि गडकरी साहेबांनी मला वाटतं त्या संबंध प्रेझेंटेशन बघितल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यावेळेला सांगितलं की या सर्व काम तुमचं आम्ही घेऊ, कारण या वॉटरवेज तयार करण्याचं काम मला वाटतं आम्ही सर्व देशामध्ये घेतो आहे आणि हे सुद्धा तुमची मंजूर करू। आणि मग त्यावेळेला या सर्व जेटी मंजूर केल्या। सुरुवातीला 12 जेटी होत्या, त्यानंतर मग दुसरे मंत्री आले, गडकरीनंतर मांडविया साहेब आले आणि त्यांच्याकडे सुद्धा आम्ही ते प्रेझेंटेशन दाखवलं आणि त्यानंतर ह्या संबंध ह्या पहिल्या टप्प्यामध्ये या भाईंदरच्या जेटीचं काम या ठिकाणी घेतलं होतं। परंतु हे काम करत असताना मला वाटतं भाईंदरची जेटी CRZ आणि इतर सर्व परमिशन आपल्याला मिळाल्या, परंतु वसईची जी जेटी त्या ठिकाणी होणार होती त्या ठिकाणी भरपूर अशा अडचणी होत्या। त्यामध्ये CRZची अडचण होती, ती परमिशन देत नव्हते कारण ती साईड चुकीची होती आणि म्हणून मग त्यावेळेला आपण ह्याची मागणी केली त्यावेळेला की ही साईड चेंज करून द्या आणि त्यावेळेला आपण ती साईड चेंज केली। त्यानंतर परत एकदा परमिशन CRZची आपण घेतली आणि ते काम सुरू व्हायला जवळजवळ 2-2.5 वर्ष लागले, तोपर्यंत ही भाईंदरची जेटी त्या ठिकाणी तयार झाली होती। त्यानंतर दुसरी अडचण आली की त्या ठिकाणी जुना रेल्वेचा जो ब्रिज होता त्या रेल्वेच्या ब्रिजवरती त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल जुना ब्रिज त्या ठिकाणी पाण्यामध्येच होता आणि त्याच्यामुळे ते बोट क्रॉस होत नव्हती, त्यामुळे काम करण्याचा अडथळा येत होता आणि म्हणून त्या ठिकाणी आपण बघितलं की त्या रेल्वेला मग विनंती केली की तुम्ही तो जो ब्रिज आहे जुना जो तो तोडायला पाहिजे होता, परंतु तो पाण्याखालचा त्या तसंच ठेवलं होतं, ते तोडायला लावलं। त्यानंतर एक पांचू म्हणून गाव होतं, पांचू त्या पांचू गावाच्या ठिकाणी त्यांना एक पाईपलाईन त्या रेल्वेच्या ह्याच्यावरनं गेली होती, ती सुद्धा शिफ्ट करायची होती। ती सुद्धा त्यासाठी सुद्धा त्या ग्रामपंचायतला त्यांच्याकडे पैसे नव्हते। मग त्यावेळेला आपण ते BMCला सांगून त्या ठिकाणी ती लाईन शिफ्ट करून घेतली आणि अशा पद्धतीने अनेक अडथळे या ठिकाणी 7 ते 8 वर्षामध्ये आले, परंतु सर्व अडथळे पार करून
मला वाटतं मागच्याच 15 दिवसापूर्वी आपण इथे मीडियासकट या ठिकाणी व्हिजिट केली होती आणि ते सर्व काम पूर्ण झालं आणि त्यानंतर आपण त्यांना सांगितलं की बाबा आता तुम्हाला हे काम पूर्ण झालेलं आहे, आता तरी कमीत कमी याचं लोकार्पण करा. तर त्यांनी आता हे प्रायोगिक तत्वावरती हे आज या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने वसई असेल किंवा भाईंदर असेल इथल्या लोकांसाठी आनंदाचा क्षण आहे. या ठिकाणी आपण ज्यासाठी 1.5 तास लागतो तो 10 ते 15 मिनटामध्ये या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि त्याचे साक्षीदार तुम्हीच आहात. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. प्रॉपर्टी प्रदर्शनाची वैभवशाली कामगिरी. मुंबई महानगर क्षेत्रासह ठाण्यातील रिअल इस्टेट विश्वात ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीच्या क्रेडाई MCHI ठाणे यांच्या प्रॉपर्टी प्रदर्शन 2024ने यंदा वैभवशाली कामगिरी नोंदवली आहे. या प्रदर्शनाला यंदा तब्बल 30,217 जणांनी भेट दिली, तर 217 कुटुंबाचे ठाणे शहरात घराचे स्वप्न साकार झाले. विविध बँका व वित्त संस्थांकडून सुमारे 1,250 कोटींहून अधिक कर्जाचे वाटप करण्यात आले. क्रेडाई MCHI ठाणे यांच्या वतीने पोखरण रोड क्रमांक 1 वरील रेमंड मैदानावरील 16 फेब्रुवारी 4 दिवसांचे गृहोत्सव प्रॉपर्टी प्रदर्शन 2024 भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मुंबई महानगर क्षेत्रात आघाडीवर असलेल्या बांधकाम व्यावसायिकांकडून प्रदर्शनात सहभाग घेण्यात आला होता. त्यात 50हून अधिक बांधकाम व्यावसायिकांनी 100हून अधिक गृहप्रकल्प व व्यावसायिक प्रकल्प सादर केले होते, तर कर्ज पुरवठा करण्यासाठी 15हून अधिक बँका व वित्त संस्थांनी सहभाग नोंदवला. ठाण्यात शुक्रवारपासून सुरू झालेल्या 4 दिवसांच्या प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ठाणे शहरात वास्तव्यासाठी शेकडो नागरिकांनी पसंती दिली. याबद्दल क्रेडाई MCHI ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी आनंद व्यक्त केला. 21st प्रॉपर्टी एक्झिबिशन ज्याचं आम्ही नाव दिलं होतं होम उत्सव, त्या संपन्न झाला. आम्हाला अत्यंत खुशी आहे की 30,217 परिवारांनी ते इथे रजिस्टर केलेलं आहे. 217 फ्लॅट एकॉर्डिंग विकला आणि 1250 करोड रुपयाची लोन सक्सेस झालेली आहे आणि असा उत्कृष्ट प्रतिसाद भेटलेला आहे. हा नेहमी हर वर्षाप्रमाणे चांगला परिसर. तर अजून ज्या 30,000 लोकांनी इथे व्हिजिट केलेली आहे त्यातली किती लोक आम्हाला असं वाटतं की 7,000 फ्लॅट 3 महिन्यामध्ये विकणार. एकंदरीत कसा वाटला यावेळेचा? लई चांगला होता. आमचा जो उपक्रम होता आजच्या गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी काय फरक? लई चांगला परिसर. पण आता काय होतं, जोराला घर पाहिजे ते पॉझिटिव्हली ते व्हिजिट करते आणि 3 ते 4 महिन्यामध्ये घर परचेस करते.
आदित्य ठाकरे हे तमाशातील पात्र. आदित्य ठाकरे यांचा ठाण्यात कॉमेडी शो होता. यापुढे त्यांना नकला करणे हाच एकमेव उद्योग राहणार आहे. दुसरे काहीच काम त्यांच्याकडे शिल्लक राहणार नाही. म्हणून ते तमाशामधील एक पात्र असते. त्यांना मी नाचा म्हणत नाही. त्या पात्राचे काम असते लोकांना हसवणे. ते काम त्यांनी केले अशी टीका शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली आहे. रविवारी आदित्य यांनी ठाण्यातील विविध शाखांना भेटी दिल्या. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा द्या, मी ठाण्यातून लढतो असे थेट आव्हान दिले. यावर म्हस्के यांनी आदित्य यांच्यावर सडकून टीका केली. एक पात्र असते, त्याला नाचा म्हणत नाही. त्या पात्राचे काम असते लोकांना हसवणे. ते काम त्यांनी केले. पक्षाची वाताहत झालेली आहे. जे शिल्लक राहिलेले आहेत ते देखील परतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आधी घर सांभाळा, मग आव्हान द्या, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर बोलण्या इतके आपण तेवढे मोठे झालेला नाहीत याचीही आठवण म्हस्के यांनी आदित्य यांना करून दिली. आधी पुरुषांच्या आवाजात बोला, नंतर आव्हान द्या, असेही ते म्हणाले. तुम्हाला खासदार शिंदे यांनी कल्याणचे आव्हान दिले आहे, ते तरी आधी स्वीकारा आणि निवडणुका लागल्यावर या समोरासमोर, मग बघूया आव्हान कोणाचे आहे, असेही म्हस्के यांनी ठणकावले. तुम्ही वरळीसारख्या सुरक्षित मतदारसंघाची निवड केली, आता परत सुरक्षित मतदारसंघ शोधत असल्याचीही टीका म्हस्के यांनी केली. मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा मागण्याआधी तुम्ही आमदारकीचा राजीनामा देतो असं सांगितले होते. दिला का राजीनामा, असा सवालही म्हस्के यांनी केला. रविवारी झालेल्या 3 ते 4 ठिकाणांच्या कार्यक्रमात 30 माणसे दिसत होती. बाहेरचे उसणे अवसान कशाला आणता? म्हस्के यांना शिंदे यांनीच आमदारकीचे तिकीट नाकारले होते, अशी टीकाही आदित्य यांनी केली होती. काल आदित्य ठाकरे यांचा ठाण्यामध्ये कॉमेडी शो होता. काय माहितीये का, यापुढे त्यांना नकला करणं हा एकमेव उद्योग राहणार आहे. दुसरं काहीच काम त्यांच्याकडे नसणार आहे. एकंदर परिस्थिती पाहता, आणि तुम्हाला माहिती आहे की तमाशामध्ये एक पात्र असतं. आता त्याला काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे. त्याला नाचा म्हणतात, आणखी काय वेगवेगळे म्हणतात. आता मी त्यांना नाचा म्हणत नाही आहे, परंतु त्या पात्राचं काम असतं लोकांना हसवणं, आणि ते काम काल त्यांनी येऊन ठाण्यात केलं. यापुढे पक्षाची वाताहत झालेली आहे, ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. त्यामुळे काही काम नसणार आहे. त्यामुळे तो कॉमेडी शो त्यांना करायचा होता ठाण्यामध्ये, तो त्यांनी केलेला आहे. आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची किंवा ते श्रीकांत शिंदे यांची नक्कल करण्या इतपत आपण मोठे नाही आहात. आधी आपण पुरुषांसारखा आवाज काढा, पुरुषांच्या आवाजात बोला, आणि नंतर इतरांशी नक्कल करा. कोणाचं आव्हान घेणार? श्रीकांत शिंदे यांनी तुम्हाला कल्याणसाठी आव्हान दिलंय, या ना तिकडे त्यांच्या विरुद्ध लढायला. आणि निवडणुका तर लागणार आहेत ना, निवडणुका लागणार आहेत तेव्हा या ना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लढण्याकरता. अरे स्वतःला लढण्याकरता स्वतःचा घरचा मतदारसंघ ज्या ठिकाणी राहता ते सोडून 2-2, 3-3 जणांचे बळी देऊन तुम्हाला वरळीसारखा सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागला. आता वरळी सोडून तुम्ही शिवडीमध्ये उभं राहताय. आता अजय चौधरीचा बळी देणार, कारण तुम्हाला माहिती आहे वरळीमध्ये तुमची वाताहत होणार. स्वतः घर सोडून घरामध्ये निवडून येणार नाही म्हणून वरळीत गेला. तुम्ही काय कोणाला चॅलेंज करताय? अहो, त्याच विधान भवनामध्ये माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मी आमदारकीचा राजीनामा देतो म्हणून सर्व हिंदुस्थानातील जनतेसमोर भाषणात सांगितलं होतं. दिला का राजीनामा? ते कुणाचा राजीनामा मागताय? हे सगळे बालिश चाळे सोडून द्या. पक्ष आपला जो आहे तो वाचतोय का बघा. ग्रहण लागलेलं आहे. ठाण्यात काय बाहेरची माणसं आणून तुम्ही, माझं आव्हान आहे, तुम्ही सगळे व्हिडिओ काढा कालच्या माणसांचे. काल ज्या काही सभा झाल्या 100, 150, 200 माणसांच्या, 30 माणसं 4 ठिकाणी रिपीट होणं आहेत की नाही बघा. तुम्ही पुढे बसणारी माणसं 30 आहेत की नाही बघा. सगळे व्हिडिओ काढून चेक करा. बाहेरचं उसणं अवसान कसलं आणताय? आणि कोण आदित्य ठाकरेंकडे लक्ष देते? ते विदूषकाचं आणि नाचाचं काम जे पात्र असतं ते काम काल त्यांनी येऊन ठाण्यात केलं. पक्षप्रमुख होतात ना, तुम्हाला जर द्यायचं होतं तर मग तुम्ही द्यायला पाहिजे होतं. पक्षप्रमुख म्हणून तुमचेच अधिकार होता. आणि कशाला आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगताय? आमच्या माणसावर विश्वास आहे.
तुम्ही अशा काही गोष्टी सांगून आमच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका. आमच्यामध्ये कधीच भांडणं लागणार नाहीत. आणि आम्ही जे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहोत, काहीतरी पद मिळणार आहे किंवा काहीतरी मिळायचंय म्हणून नाही आहोत, तर शिवसैनिकांची बाजू घेणारा, शिवसैनिकांच्या मागे उभा राहणारा आणि शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार अंगीकार करणारा माणूस आहे. शिवसेनेची तत्व जपणारा माणूस आहे, म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. हे आमदारकी खासदारकी आम्ही ओवाळून टाकल्या तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने ठाण्यात येऊन भाषणं करून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धरणे आंदोलन. पंजाब हरियाणा येथील शेतकरी MSPच्या मागणीसाठी संसदेवर मोर्चा घेऊन निघाले आहेत. मात्र त्यांना दिल्लीच्या सीमेवरच अडवून ठेवले आहे. त्यांच्यावर गोळीबार, लाठीचार्ज केला जात आहे. या प्रकारचा निषेध करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पालघर विभागीय महिलाध्यक्षा ऋताताई आव्हाड आणि ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले आहे. हमी भावासाठी कायदा बनवावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या सगळ्या शिफारशी लागू करण्यात याव्या, या 2 प्रमुख मागण्या घेऊन उत्तरेकडील राज्यांमधल्या शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारलं आहे. हजारोंच्या संख्येने दिल्लीत येऊ पाहणाऱ्या या शेतकऱ्यांना दिल्लीच्या बाहेरच थोपवण्यासाठी हरियाणा सरकारने मोठ्या प्रमाणात अर्धसैनिक बलाच्या तुकड्या नियुक्त केल्या असून दिल्लीच्या सीमेवर तारांचे कुंपण टाकण्यापासून ते सिमेंट काँक्रीटचं मजबूत कुंपण उभारण्यापर्यंत उपाययोजना केल्या आहेत. आंदोलक शेतकऱ्यांवर अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडून प्रसंगी ड्रोनचा वापर करून ही कारवाई केली जात आहे. या प्रकारचा निषेध करण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, युवती अध्यक्षा पल्लवी जगताप, हॉकर्स सेलचे अध्यक्ष सचिन पंधरे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात प्रदेश सेवादल सरचिटणीस तसबीर सिंह, प्रदेश सरचिटणीस कैलास हावळे, विद्यार्थी कार्याध्यक्ष राहू पाटील, OBC सेलचे अध्यक्ष गजानन चौधरी, असंघटित कामगार सेलचे राजू चापले, व्यापारी सेलचे अध्यक्ष दीपक क्षेत्रीय, वैद्यकीय सेलचे अध्यक्ष आसद चाऊस, कार्याध्यक्ष सुभाष यादव, महेंद्र पवार, अंकुश मडवी, रचना वैद्य, एकनाथ जाधव आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. दिल्लीला आता जे शेतकरी मार्च करून येणार आहेत त्यांच्या सपोर्टमध्ये आवाज उठवला. 2021मध्ये जेव्हा प्रथम शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं त्यावेळेला ह्या सरकारने ते आंदोलन आधी चिरडण्याचा प्रयत्न केला आणि मग मिटवलं असं म्हणून मागण्यांचा विचार केला. पण 2014 पासून जी जुमलेबाजी चालली आहे त्याच धर्तीवर त्यांना काहीही मिळालं नाही. त्यांच्या मागण्या एवढ्या आहेत की जे मिनिमम सपोर्ट प्राईस असते म्हणजे शेतकी मालाला जो हमी भाव असतो त्याचं बिलामध्ये रूपांतर करावं आणि बऱ्याचशा जवळजवळ 40 गोष्टी कमॉडिटीज त्यांना त्या हमी भावाच्या अंतर्गत पाहिजेत म्हणजे ती लोक त्याचा समावेश करावा असं त्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं. दुसरं म्हणजे स्वामीनाथन आयोगाने असं सांगितलं की शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना चालू करावी तर त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं म्हणून ते गव्हर्नमेंटला सांगतायत. आणि 2021मध्ये बरेचसे शेतकरी मृत्युमुखी पडले होते त्या आंदोलनामध्ये तर त्यांना कॉम्पेन्सेट करावं आणि अशा त्यांच्या काही मागण्या आहेत. ज्या वेळेला लालबहादूर शास्त्री पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी जय जवान जय किसान असा नारा दिला होता जो आजपर्यंत आपण घेतो. कारण मला वाटतं सीमेवरचे जवान आणि अन्न पिकवणारा अन्नदाता हे खूप महत्त्वाचे घटक आहेत आपल्या समाजाचे. पण आज त्यांना खिळे लावून त्यांच्यावर ड्रोनद्वारे अश्रुधुराच्या मारा करायच्या विचारामध्ये गव्हर्नमेंट आहे आणि आधीच्या गव्हर्नमेंटपेक्षा हे गव्हर्नमेंट वी आर डिफरंट, अलग सरकार. मग हे काय झालं? समजा आधीच्या सरकारने काही केलं नसेलही असं आपण गृहीत करू पण तुम्ही जे फार हिमायती आणि खूप काय काय बोलून सत्तेवर आला होता 2014 पासून 2024 पर्यंत ते शेतकरी तसेच आहेत. आणि मला वाटतं हे जे शेतकरी पंजाबचे जे आंदोलन करत आहेत
ते एक प्रातिनिधिक आंदोलन आहे, कारण महाराष्ट्रामध्ये देखील शेतकऱ्यांची परिस्थिती खूप वाईट आहे. फरक एवढा आहे की ते आत्महत्या करत नाहीत, आपले बिचारे शेतकरी हतबल होतात आणि कर्जमाफी ही देखील त्यांची एक मागणी आहे. सो कर्जाच्या ओझ्याखाली दबून आपले शेतकरी आपल्या राज्यातल्या आत्महत्या करतायत, तशी वेळ कुणावरही येऊ नये. मला वाटतं एक सामान्य माणूस म्हणूनही आम्ही आज इथे आहोत, कारण आपल्याला मोबाईलची बिलं वाढलेली चालतात, केबलचे बिल वाढलेलं चालतं, सगळं चालतं. पण थोडेसे जर कांदे बटाटे महाग झाले तर सगळे उच्च मध्यमवर्गीय पण जोरजोरात आवाज उठवतात आणि त्यामुळे भरडला जातोय शेतकरी. मधले दलाल मधले सगळे जे लोक आहेत त्यांच्यामुळे आज आपण जे काही पैसा देतोय तो अर्धा जीएसटीत जातो आणि उरलेल्या त्या दलालांना जातो आणि ते शेतकऱ्याला खरं म्हणजे काही मिळत नाही. त्यामुळे आम्ही इकडे बसलेलं प्रत्येक सण हे आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रत्येक नागरिकाच्या स्वरूपामध्ये त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देत आहोत. एकंदरीत टी व्हीवर किंवा न्यूजला आम्ही ज्या बातम्या बघतो ते असं वाटतं की एखादं परकीय अतिक्रमण येतं आणि त्याच्यावर जे हल्ले होतात ना, कॉन्क्रीटची भिंत उभा करणे, त्यांच्या रस्त्यामध्ये ते लोखंडी खिळे ठोकणे, त्यांच्यावर अश्रू डोळ्याच्या तळखंड्या फोडणे, ड्रोननी त्यांच्यावर हल्ले करणे, हे जे प्रकार चालू आहेत हे प्रकार म्हणजे परकीय आक्रमण झाले आपल्यावर आणि त्यांच्यावर जे हल्ले करणे हा प्रकार चालू आहेत. पण या सरकारने हे समजलं पाहिजे, हा जो आहे ज्याच्यावर तुम्ही आक्रमण करताय हा मायबाप आहे, तो जगला तरच देश जगेल. पण त्यांना असं समजत नाही आहे. त्यांचं प्राधान्य काय आहे? फक्त राम मंदिर बांधणं, बस एवढं त्यांना बाकी काही दुसरं समजत नाही आहे. या देशात धर्मामध्ये वाटोळ करायचे धंदे यांनी चालू केले, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. शेवटी शेतकरी जागला तर देश जगेल, तुम्ही आम्ही सगळेच जगू. ही काळाची गरज आहे. त्यामुळे या सरकारला एक माझं सांगणं आहे की आज तुम्ही त्यांच्या वाटेमध्ये लोखंडाचे खिळे तुम्ही आज लावलेत, पण हे शेतकरी उद्या तुम्हाला लोखंडाचे चढे खायला लावतील हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यावं. मी एकनाथ जाधव, सामाजिक कार्यकर्ता, शरद पवार गट. आज आव्हाड साहेबांच्या निदर्शनानुसार, ऋता मॅडमच्या उपस्थितीनुसार, तसेच इथे सगळे उपस्थित सुहासजी देसाई अध्यक्ष यांच्या उपस्थितीत आम्ही सगळे आज इकडे या आंदोलनासाठी सगळ्या अगदी राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनुसार आम्ही इथे उपस्थित आहोत. आणि हे आंदोलन आज बघायला गेलं तर आज काळाची गरज झालेली आहे असं म्हणायला लागेल. आमच्याबरोबर आमचे पंजाबी शेतकरी जे आहेत ते पण आमच्याबरोबर आज बसलेले आहेत. आज खरोखर आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे की स्वामीनाथन आयोग, हा जो स्वामीनाथन आयोग आहे यांना आज पुरस्कार दिला जातोय आणि पण त्यांनी सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आजपर्यंत कधी पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत. जेव्हा हे सरकार आलं 2014ला तेव्हा त्यांचं हेच म्हणणं होतं की तुम्हाला स्वामीनाथन आयोग प्रमाणे आम्ही तुम्हाला ज्या काही शेतकऱ्यांसाठी गोष्टी आहेत त्या आम्ही देऊ, पण त्याच्यातली एकही गोष्टी सरकारने केलेली नाहीये. हे जुमलेबाज सरकार आहे आणि तेवढंही न करता त्यांच्यावरती एवढा अश्रुधूर असेल, त्यांच्यावरती खंदक बसवलेले आहेत. मागच्या वेळेस जे आंदोलन झालं मग त्याच्यामध्ये टिकरी बॉर्डरवरती 750 लोक जवळजवळ अंदाजे मेलेले आहेत किंवा शहीद झालेले आहेत. त्या शहीदांचं पण त्यांना काही वाटत नाही. आपला देश आहे, या देशामध्ये जर अशी जर केलेली झडपशाही आणि जबरदस्ती जर होत असेल तर देशामध्ये स्वातंत्र्य राहिलंय का हा प्रश्न विचार करण्यासारखी गोष्ट राहिलेली आहे.